उधना ते ब्रह्मपूर अमृतभारत एक्सप्रेसला नंदुरबार स्थानकावर माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी दाखवली हिरवी झेंडी। नंदनगरीतून जगन्नाथपुरीला जाणाऱ्या भक्तांना होणार लाभ। सविस्तर वृत्त असे की उधना ते ब्रह्मपूर अमृतभारत एक्सप्रेस या नवीन रेल्वेगाडीच्या धावण्याला आज दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि रेल मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते शुभारंभ झाल्यानंतर नंदुरबार रेल्वे स्थानकात ही रेल्वेगाडी आली असता संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रियाताई गावित यांनी हिरवी झेंडी दाखवल्यानंतर ती पुढे रवाना झाली। याप्रसंगी अधिक माहिती देताना डॉक्टर हिनाताई गावित यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे आणि केंद्र सरकारचे आभार मानून पुढे सांगितले की देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाण्यासाठी आता नंदुरबार येथून रेल्वे गाड्या उपलब्ध झाल्या आहेत। उधना ब्रह्मपूर एक्सप्रेसमुळे त्यात आणखी भर पडली। या नवीन एक्सप्रेसला देखील नंदुरबार येथे थांबा देण्यात आला आहे, त्यामुळे येथून थेट जगन्नाथपुरीला जाण्यासाठी नंदुरबार येथील भक्तगणांची मोठी सोय झाली आहे। ब्रह्मपूर उधना अमृत भारत एक्सप्रेस ही 5 राज्यांना जोडेल। ओडिशा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि गुजरात। ट्रेन क्रमांक 19/21/19/22 उधना ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस ही आठवड्याला सेवा देईल। ट्रेन क्रमांक 19/21 उधना ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस ही दर रविवारी सकाळी 7:10 वाजता उधना येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी रात्रीचा 1:55 वाजता ब्रह्मपूर येथे पोहोचेल। ही सेवा 5 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होईल। ट्रेन क्रमांक 19/22 ब्रह्मपूर उधना अमृत भारत एक्सप्रेस ही दर सोमवारी ब्रह्मपूर येथून रात्री सकाळचे 11:45 वाजता सुटेल आणि 25 ऑक्टोबर 2025 पासून सकाळी 8:45 वाजता उधना येथे पोहोचेल, असेही त्यांनी सांगितले। याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुहास नाईक, माजी नगरसेवक लक्ष्मण माळी, मोहन खानवाणी, अविनाश माळी यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। SK पब्लिक व्हाइस न्यूजसाठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुनील वळवी यांचा खास रिपोर्ट।